परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमस्कार. परमादरणीय गुरु काकांना साष्टांग नमस्कार. आदरणीय नीलाताईंना साष्टांग वंदन. श्रोते आपणाला साष्टांग वंदन. वक्तव्य सुरू करायच्या आधी परत 2 मिनिटाचा संवाद आपल्याशी साधू इच्छिते. वक्तव्य हे सदर जे आपण सुरू केलेले आहे, तर हे सदर सुरू करण्याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश कोणता असेल, तर वक्तव्य हे माझ्यासाठी असावं आणि ते मीच केलेलं असावं, हा फार मोठा आग्रह. आणि या आग्रहाला प्रमाण मानून हा आग्रह होण्याचं कारण, हा आग्रह असण्याचं कारण म्हणजे आपल्या ग्रुपवर अत्यंत नियमितपणे 4 ते 5 वर्ष वक्तव्य टाकणारे आपल्या आशाताई पांडे या अत्यंत नियमितपणे वक्तव्य टाकत आलेले आहेत आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होतो आहे. त्याच्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आणि शिल्पाताई सहस्त्रबुद्धे या दोघींपासून प्रेरणा घेऊन हे वक्तव्य तयार करण्याची प्रेरणा मी घेतली आणि मी माझ्यासाठी म्हणून हे वक्तव्य सुरू केलं. ही प्रेरणा सगळ्यांनी घ्यावी आणि वक्तव्य माझ्यापुरता असावं, या महान उद्देशाने आज वक्तव्य हे सदर सुरू केलेलं आहे. आणि त्यामुळे या वक्तव्याच्या प्रेरणा इतरांना सुद्धा मिळतात आहे. आपल्या ग्रुपवरील 3घांना ह्या प्रेरणा झाल्या आणि त्या 3घांनी पण ते वक्तव्य सुरू केलं. 3घं मिळून हे वक्तव्य करतात आहे. सुरेंद्रदेवांनी आगम प्रकरणाचं केलेलं आहे. आता त्या सुरेंद्रदेवांना अजून 2 जण जॉईन झालेले आहेत, नगरचे कुलकर्णी काका, आणखीन पुसदच्या आपल्या वासंतीताई पांडे, असे 3घं मिळून हे वक्तव्य आता तयार करतात आहे. अशाच प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळो. प्रत्येकाने आपापलं वक्तव्य आपापल्या पुरतं मर्यादित करू, बस एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या वक्तव्याला सुरुवात करते. रामकृष्ण हरी. आपण बघतो आहे, आपला विषय चालू आहे की जागृती ही मिथ्या आहे. किती मिथ्या आहे? स्वप्न इतकीच मिथ्या आहे. जागृती हे दीर्घ स्वप्न आहे आणि समर्थांनी दीर्घ स्वप्न त्याला म्हटलेलं आहे. त्या दीर्घ स्वप्नाची जाणीव मला व्हावी आणि हे स्वप्नवत आहे असं ज्या वेळेला वाटेल त्याच वेळेला स्वप्न सुद्धा मिथ्या आहे आणि जागृती पण मिथ्या आहे, हा निर्णय माझा सहज होऊन जाणार आहे. आधी मिथ्या कळवाले, आतापर्यंत आम्हाला फक्त कळलेलं आहे की मिथ्या आहे म्हणून, परंतु विचारे सुदृढ केले, विचाराने ते सुदृढ आमच्या अंतःकरणामध्ये अद्यापही झालेलं नाही. आणि म्हणून श्री गुरु दयाळू कृपाळू मांडुक्याच्या माध्यमातून ते सुदृढ आपल्या अंतःकरणात करतात आहे. हे जागृतीमधलं मिथ्या पण सुदृढतेने आमच्या अंतःकरणामध्ये रुजावं, ह्यासाठी चाललेला हा सगळा विचार आणि हे प्रकरण, यातील एक मंत्रातून एक विचार मला वेचायचा आहे आणि मिथ्यत्व सुदृढ करायचं आहे. एक टॅबलेट रोज मला घ्यायची आहे आणि निरोगी व्हायचं आहे, सुदृढ व्हायचं आहे, तब्येत सुदृढ करायची आहे, मानसिक मनोरचना सुदृढ करायची आहे. मिथ्यत्व आणि सत्यत्व सुद्धा तिथे निश्चय माझा निश्चितच झाला पाहिजे. त्यासाठी विचार काय करायचा की मी नगण्य घटक आहे. काल आपल्याला सुनील काकांनी फार सुंदर पद्धतीने हे समजावून सांगितलेलं आहे की काकांची ओवी आहे बघा, परमपूज्य काकांची ओवी, अहो वेदांताची गर्जना, वेदांतांनी गर्जना केली आहे. काय गर्जना केली आहे? चैतन्य एक ना नाना, चैतन्य एकच आहे, ते अनेक नाहीये. कळे आठवे जे मना, आत्मची सारे, जे मला कळतं, जे मला आठवतो, हे सगळं आत्माच करतो आहे. ही गर्जना वेदांताची आहे आणि तो आत्मा मी आहे. ही वेदांताची गर्जना आम्हाला आमच्या कानामध्ये आमच्या गेली पाहिजे, अंतःकरणापर्यंत उतरली पाहिजे. म्हणून कानामधले इयरफोन जे आहे हे काढून टाकावं. प्रपंचाची इयरफोन आहे, तोपर्यंत ही गर्जना आम्हाला ऐकू येणार नाही. इयरफोन काढायची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी श्री गुरु करतात आहे. आणि हे इयरफोन जर काढायचे असतील तर सगळ्यात पहिले जर मला विचार करायचा असेल, जीव पातळीवरून विचार करायचा असेल, तर मी जीव हा नगण्य घटक आहे.
म्हणजे मी नगण्य घटक आहे, मी निमित्त मात्र आहे. या जागृतीतले सगळे व्यवहारासाठी मी निमित्त मात्र आहे, मी क्षुल्लक आहे. जीवदृष्टीने मी क्षुल्लक आहे, पण त्याचबरोबर मी क्षुल्लक आहे हे म्हणता क्षणीच दुसरा ताबडतोब माझा निर्णय व्हायला पाहिजे की मी ब्रह्मदृष्टीने निरपेक्ष आहे, हे लक्षात घ्यावे. नाहीतर नुसतं क्षुल्लक आहे जर केलं तर अंतःकरणामध्ये खंत राहील आणि जीवत्वाची खंत स्वरूपामध्ये स्वरूपी विराली असं होणार नाही. म्हणून ही खंत नसावी, हा विचार असावा. फार महत्वाचा मुद्दा काल सुनील काकांनी सांगितलेला आहे. आणि हा विचार असावा, मी क्षुल्लक, मी नगण्य घटक आहे हा विचार असावा, आणि मी ब्रह्मदृष्टीने निरपेक्ष आहे हा निर्णय असावा, हा भाव असावा, ही भावना नसावी. फार महत्वाचं वाक्य आहे. हा भाव असावा, ही भावना नसावी. त्यासाठी काय करायचं तर ईश्वराच्या आज्ञा मला पाळायच्या. म्हणून भाकरी पिठल्याबरोबरच खायची, चवीनीच खायची, पण त्यात रंगायचं नाही, हे मिथ्या आहे, हे निश्चितपणे जाणून घ्यायचं. प्रतिकूल अनुकूल सगळ्या परिस्थिती या जीवाला येतात. म्हणून जीवबुद्धी काय करते की हा व्यवहार सत्य मानते, पण आत्मबुद्धी जी आहे ती आत्मबुद्धी हा व्यवहार कल्पित मानते. आणि मी आत्मबुद्धीने निश्चितपणे व्यवहारासारखा जरी केला तरी आत्मबुद्धीने निर्णय, व्यवहार हा कल्पित आहे हाच घ्यावा. आत्म्याशिवाय देह राहू शकत नाही, मी आत्म्याच्या अधिष्ठानावर आहे, हा विचार जर सतत असेल, ही गर्जना जर सतत आमच्या अंतःकरणामध्ये घोंगावत असेल, गर्जना पडत असेल, तर जागृती मिथ्या आहे हे आम्हाला पटेल. पण जीवबुद्धीने व्यवहार करताना मात्र मी उत्तर हे जीवबुद्धीनेच द्यावे. म्हणून अत्याचार सहन करू नये, अत्याचार नाही सहन करावे, जीवबुद्धीने मी उत्तर द्यावे. ठगासी ठग, उद्धटासी उद्धट. परंतु आतमध्ये निर्णय मात्र कोणता असावा, मी चैतन्य एक ना नाना, हा निर्णय अंतःकरणामध्ये असावाच. म्हणून जीवदृष्टीने प्रतिकार मी निश्चित करावा. कुटुंबातील उदाहरणं देऊन काल सुनील काकांनी फार सुंदर उदाहरणं देऊन आपल्याला समजावून सांगितले आहे की आम्ही प्रतिकार करावा, पण आत्मबुद्धीने मिथ्यत्व स्वीकारावे, आत निवांत असावे. फार महत्वाची अट. औषध घ्यायचं आहे पण अटी असतात, पथ्य असतात, ती पथ्य सांभाळून औषध घेतली तर त्याचा लवकर परिणाम होतो. पथ्य हेच आहे की आत्मदृष्टीने आम्ही प्रतिकार करावा, निश्चित करावा, पण जीवदृष्टीने प्रतिकार करावा, पण आत्मदृष्टीने मिथ्यत्व स्वीकारावे, आत निवांत असावे. त्यासाठी अभ्यास करावा, की तारेवरची कसरत करावी, अट्टहास नसावा, आहे ते स्वीकारावं, आगते स्वागत करूयात. बस हे काल सांगितलं महत्वाचं निर्णय. आणि सुख दुःख आम्हाला होता कामा नये, मी साक्षीत्व करायचं आहे, जीव हाच आत्मा आहे हे कळेपर्यंतच दुःख आहे. म्हणून आनंदाशी तडजोड करायची नाही, स्वतःला घडवायचे, तपासायचे आणि मिथ्यत्व ठसवून घ्यायचे, फार महत्वाचे आहे. असं ज्यांनी केलं, जय मनोमळा ते धुतले, ते हरिचरणी स्थिर झाले, तया गुरुकृपेने कळे आशयो हा. ज्याने आपले मन पवित्र करून हरीच्या चरणी स्थिर केलेले आहे, त्याला गुरुकृपेने हे बोलणे समजते, मी निमित्त मात्र भवसव्यसाची आहे. आणि काल सुनील काकांनी हे माझ्यासाठी सांगितलेलं आहे असं प्रत्येकाने घ्यायचं. हो, मी घ्यायचं, माझ्या पुरताच फक्त माझे श्री गुरु बोललेले आहेत, बस. असं जर का या स्तरावर, व्यक्तिगत स्तरावर आम्ही जर वक्तव्य हे स्वीकारलं तर ते माझं वक्तव्य होईल आणि ते माझ्या जीवनामध्ये निश्चितपणे उतरेल आणि निर्णय होऊन जाईल, अहम ब्रह्मास्मी. असं मिथ्यत्व पळून आलाय, पण ते सुदृढ होण्यासाठी पुढची मांडणी सुनील काकांच्या अधिकारवाणीतून आपण ऐकतोय. रामकृष्ण हरी.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करन्नवनीरदाभात, पीतांबरा दरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकं, नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। शांतीपाठ म्हणू का काका? हो, पण माझं होऊ द्या. म्हणा तुम्ही, माझं होऊ द्या. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणावर वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपण सगळे श्रोतृ वृंदांना नमस्कार करतो. आणि त्यानंतर 13 ते 15 कारिका आपण घेतो आहे. त्या कारिका घेण्यापूर्वी आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया. आणि सगळ्यांनी अभ्यास केला की आपण कारिकांना प्रारंभ करू. या शांती काका शांतीपाठ उद्या म्हणते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, नैत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करो स्तुती पर, देवा लागे आयुष्य हित कर भोगो आम्ही, इंद्र महान कीर्तिवंत, उषा ज्ञानवंत, चक्र रूप गरुड बलवंत, अरिष्ट नाशी, जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. उद्या मी म्हणते. हो हो, तुम्ही हे वेळेवरच सांगून घेत जा. हो हो. आणि त्याच्यासाठी कोणी फोन करू नका. वेळेवर जेव्हा म्हणतो की आज शांतीपाठ म्हणते असं सुरुवातीला एकाने सांगितलं की झालं. प्रत्येक दिवशी नवीन नवीन व्यक्तींनी म्हणा. एकदा म्हटलं की दुसऱ्याला संधी द्या. हो का? हो. फक्त फोन करू नका तेवढ्या करता. कारिका क्रमांक 13 ते 15 हा विषय आज आपण घेतो आहोत. ब्रह्म जेव्हा एकाकीपणाला कंटाळलं, त्याला कर्मेनासं झालं, तेव्हा त्यांनी ज्ञानरूप तप केलं आणि हेतुपूर्वक जगाची निर्मिती केली. पंचदशीकारांनी सांगितलंय, अनेक शास्त्र ग्रंथकारांनी पण सांगितलंय की ब्रह्म कंटाळलं, ही कल्पना सुद्धा ब्रह्मावर होऊ शकत नाही. मग कल्पना का बरं केली? याचं उत्तर असं आहे, आम्हाला जग खरं वाटतं, आम्ही जगाला खरं समजतो आणि जग झालं असं समजतो, आम्हाला खात्री आहे. जागृतीमध्ये आम्हाला जे काही दिसतं ते आम्हाला इतकं सत्य वाटतं की ते खोटं असेल हे आम्हाला पटत नाही. आणि म्हणून जग सत्य आहे असा आमचा निश्चय असल्यामुळे शास्त्रकारांनी तो गृहीत धरला की चला तुमचं गृहीत कृत्य मानून
आम्ही निर्णय घेतो की जग तयार केलं. मग कसं तयार केलं? तर ब्रह्माला कंटाळा आला आणि त्याला एकटं बरं वाटेनासं झालं. म्हणून त्यांनी ज्ञानमय तपाने ईक्षण केलं, म्हणजे ब्रह्मांडाची निर्मिती केली. काल दासबोधामध्ये दुपारी महद्भूत निरूपण सांगितलं होतं. त्यावर माझं प्रवचन झालं शिवसरगळ नगर दासबोध मंडळावर. त्यावेळेला हे सांगितलं की आम्हाला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीला स्त्री आणि पुरुष लागतात, म्हणजे 2 घटक लागतात आणि 2 घटकाशिवाय निर्मिती होऊ शकत नाही. हा आमच्या बुद्धीचा आणखीन जाड्य भाग. आत्ताचा सांगतो याच्याही पेक्षा जाड्य भाग. आणि समर्थांनी सांगितलं की बायको बरोबर नाही राहत, तिला नवऱ्याची गरज आहे. महद्भूत निरूपण दशक 16 समास 7. समर्थांची ओवी आहे बरं का अशी, मनाने सांगत नाहीये. दासबोध असेल तर दाखवून दिला असता. हा गृहीत धरा तुम्ही की असं आहे. मग त्या ठिकाणी मी उत्तर दिलं की स्त्री पुरुषाशिवाय उत्पत्ती होऊ शकत नाही असा आमचा समज आहे. म्हणून शास्त्रांनी पहिले स्त्री पुरुष गृहीत धरले. मग त्या स्त्री पुरुषांना अर्ध नारी नटेश्वर केलं. अर्धा भाग स्त्रीचा आणि अर्धा भाग पुरुषाचा, असं अर्ध नारी नटेश्वर केलं. आता अर्धा भाग स्त्री आणि अर्धा भाग पुरुष. त्यानंतर या संकल्पनेला वस्तू आणि वस्तू प्रभा, त्याला अमृतानुभवात आणखीन शब्द आहे शिवा आणि शिवी. शिव हा शिवाशिवाय राहू शकत नाही, शिवी नव्हे, शिवा आणि शिव, शिव आणि शिवा, शिवाशिवाय शिव राहू शकत नाही, इथे आणलं. आणि मग शिव एकमेव अद्वितीय आहे, इथे आणलं. कारण प्रभा ही वस्तूशिवाय राहू शकत नाही. प्रभा म्हणजे किरण, सूर्याचं किरण हे सूर्याशिवाय राहू शकत नाही. मग आता सूर्य अस्ताला गेला तर किरण घरात राहील का? नाही राहणार. म्हणजे किरण आणि सूर्य, वस्तूची प्रभा आणि वस्तू हे एक आहे. म्हणजे पहिल्यांदा 2 द्वैत दाखवले, द्वैतातून अर्धनारी नटेश्वर दाखवलं, अर्धनारी नटेश्वर वरून शिव आणि शिवा सांगितले. शिव आणि शिवामध्ये वस्तू आणि वस्तुप्रभावाद माऊलींनी सांगितला. वस्तुप्रभा ही वस्तूशिवाय राहू शकत नाही हे सांगितलं. आणि वस्तूच फक्त सर्व काही आहे, प्रभा मिथ्या आहे हे सांगितलं. म्हणजे एकटेपणावर पुन्हा आणलं. आमच्या 2च्या संकल्पना एक वर कशा आणून ठेवल्या हे सांगितलं. आता इथे त्याच गोष्टीचं स्पष्टीकरण आहे. अनायसे काल झाला म्हणून थोडासा हा मुद्दा सांगितला. इथे या ठिकाणी ब्रह्म एकाकी न रमते, त्याला बहु व्हावंसं वाटतं आमच्यामुळे तो बहु होतो आणि मग तो संकल्प करतो. संकल्प या तपाचरणातून निर्मिती झाली. आता संकल्प ब्रह्माने केला ही सुद्धा कल्पना आहे आणि ती आमचीच कल्पना. उदाहरण सांगतो. रज्जू सर्प होण्याकरता संकल्प करते का हो? पण ज्या अर्थी आम्हाला सर्प भासतो तो खरा आहे असं वाटतं, आमच्या अंगाला दरदरून घाम सुटतो, आमचं ब्लड प्रेशर वाढतं, त्या अर्थी त्या वेळेपुरता तत्कालिक तो सर्प आमच्या दृष्टीने खरा आहे. म्हणून रज्जूनी संकल्प केला आणि सर्प निर्माण केला असं म्हणावं. वास्तविक मनाच्या संकल्पाने रज्जूवर सर्प भासला. पण आता मनाच्या संकल्पाने हे एकदम पटत नाही. म्हणून मग ब्रह्मानी संकल्प केला आणि जगत निर्माण केलं. इथपर्यंत आपल्याला यावं लागतं. याला ईक्षण असं म्हणतात.
ईश्वरच ब्रह्मांडाचा आत्मा आहे आणि ईश्वरच देहाचा आत्मा पण आहे. आता देहाचा जेव्हा आत्मा असतो ईश्वर, तेव्हा त्याला कुटस्थ असं म्हणतात. ब्रह्मांडाचा जेव्हा आत्मा असतो तेव्हा त्याला ईश्वर असं म्हणतात आणि तो कशाचाच आत्मा नसतो तेव्हा त्याला ब्रह्म असं म्हणतात. पुन्हा एकदा समजावून सांगू. निरपेक्ष व्याप्त ब्रह्म असतं, सर्व व्याप्त ईश्वर असतं आणि देहामध्ये जे व्याप्त असतं त्याला आत्मा असं म्हणतात. आलं लक्षात आता? देह सापेक्ष व्याप्ती ही आत्म्याची आहे, ब्रह्मांड सापेक्ष व्याप्ती ही ईश्वराची आहे आणि ब्रह्मांड निरपेक्ष व्याप्ती ही ब्रह्माची आहे. म्हणून जे पिंडामध्ये तेच ब्रह्मांडामध्ये आहे. पिंडी ते ब्रह्मांडी. मग त्या ठिकाणी काकांनी 77 नंबरच्या ओळीमध्ये सांगितलंय की ब्रह्मांडाचा विराट हा पिंडाचा स्थूल देह, ब्रह्मांडाचा हिरण्यगर्भ हा पिंडाचं अंतःकरण, ब्रह्मांडाचं अव्याकृतत्व पिंडाची निद्रा. या क्षणामध्ये महत्त्व जे असतं ती पिंडाची बुद्धी असते. समजून घ्यायचं हे. समष्टी आणि व्यष्टी, समष्टी आणि व्यष्टी, समष्टी आणि व्यष्टी. व्यष्टी म्हणजे पिंड आणि समष्टी म्हणजे ब्रह्मांड. आणि अशा पद्धतीने बुद्धी कल्पना करते आणि जीवाची बुद्धी जी कल्पना करते ते तिला दिसत असतं. आम्हाला असं वाटतं की आलेला माणूस बदमाश असावा. कल्पना करून टाकली आम्ही. आम्हाला माणूस माहिती नाही, आम्ही त्याला ओळखत नाही. पहिल्यांदा आमच्या समोर आला, दाराची बेल वाजवून दार उघडलं आणि असं वाटलं की हा बदमाश असेल. अवेळी कसा काय आला, फोन न करता कसा काय आला, हा कुठेतरी बदमाश असला पाहिजे. म्हणजे आता तो बोलला तरी ती बदमाशी आहे असं वाटतं. त्यांनी काही विचारलं तरी ती बदमाशी आहे असं वाटतं. कारण आमच्या मनाने म्हणजे जीवाच्या मनाने जी कल्पना केली तसं त्याचं ज्ञान होतं. आणि म्हणून ब्रह्माने कल्पना केली आणि त्याला जगत निर्माण झालं. हे मायेच्या आधाराने झाला. याला काहीतरी आधार लागतो. रज्जूवर सर्प निर्माण झाला, रज्जूवर निर्मित सर्प आहे. रज्जू उपहित चैतन्यामुळे तो सर्प आम्हाला दिसायला लागला, कारण रज्जू चैतन्य आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्याला उपहित चैतन्य असं म्हणतात. त्यामुळे आम्हाला सर्प दिसायला लागला. आता हा जो सर्प आहे ना, हा सर्प खरा वाटायला लागला. सर्प खरा वाटायला लागला आणि म्हणून हे अज्ञानजन्य आहे. सर्प अज्ञानजन्य आहे आणि जगत हेही त्याचं अज्ञान आहे. आणि म्हणून निर्मिती कशामुळे झाली तर ती मायेमुळे झाली. रज्जूवरचा सर्प अज्ञानामुळे भासला, ब्रह्मावरचं ब्रह्मांड हे मायेमुळे भासलं. आणि हेच पुरण मायेमुळे झालं. कारण पूर्णाला काहीतरी निमित्त लागतं ना. त्या कन्सेप्ट आहेत त्या समजून घ्यायच्या, समजून घेऊन ब्रह्मरूप व्हायचं आणि माया सोडून द्यायचं. पण हा जो ईश्वर आहे हा प्रलयानंतर ब्रह्मरूप होऊन जातो. कारण तो अलिप्ततेने जगत असतो. तो कुठल्याही फलाशेच्या मागे नसतो. त्याला स्वतःच काहीही भलं करून घ्यायचं नाहीये. ईश्वराला स्वतःच काहीही भलं करून घ्यायचं नाहीये. त्यांनी फक्त दिलेला आदेश पाळण्याचं काम आहे. तो ते तंतोतंत पाळतो. पापाचं फळ दुःख, पुण्याचं फळ सुख. जेवढं आहे तेवढं अप्रोप्रिएट देतो आणि तो मोकळा होतो. कारण तो शुद्ध सत्वगुणी आहे. म्हणून प्रलयानंतर ईश्वर ब्रह्मरूप होतो. पण जीव त्रिगुणात्मक आहे आणि त्रिगुणात्मक असल्यामुळे
देहाचा प्रलय झाल्यानंतर जीव ब्रह्मरूप होत नाही. मग काय होतं? जीवाला साधना करावी लागते, आपली अविद्या घालवावी लागते, आणि अविद्या घालवल्यानंतर मग तो ब्रह्मरूप होतो. अविद्या घालवल्यानंतर जीव ब्रह्मरूप होतो. म्हणून अविद्या आणि अज्ञान समानार्थी शब्द आहेत, लक्षात घ्या. यांचा निराश केल्यानंतर जीवाला ब्रह्मरूपत्व येतं, आणि ईश्वराला प्रलयानंतर लगेच ब्रह्मरूपत्व असतं, कारण तो शुद्ध सत्व गुणाचा असतो. पण मग जीवाला का असं करावं लागतं? कारण तो मी माझे मध्ये नाडल्या गेला आहे, मी माझे मध्ये अडकलेला आहे. आणि मी माझे मध्ये जो अडकला त्याच्या जीवनात सुख दुःखाशिवाय पर्याय राहत नाही. मी माझे या कल्पनेमध्ये जीव अडकतो, फसतो. पण ईश्वर मी माझेच्या संकल्पना करत नाही. याचं कारण असं की त्याला जेवढं दिलं आहे तेवढं तो अप्रोप्रिएट करत असल्यामुळे तो ब्रह्मरूप होतो. त्याचं नित्य मुक्तत्व अबाधित आहे. एक डाल पे दो दो पंछी थे, एक इधर गया एक उधर गया, द्वा सुपर्णा सयुजा सखाया. एक जीव आहे जो फळांचा भोग घेतो आहे, दुसरा ईश्वर आहे जो फळाला साक्षीत्वाने बघतो आहे. आणि असा तो साक्षीत्वाने बघत असल्यामुळे प्रलयांती ईश्वर ब्रह्मरूप होतो, आणि जीवाला साधना करण्याशिवाय पर्याय राहत नाही. कारण ईश्वर फलाच्या संघामध्ये राहत नाही. ईश्वर जगताचा साक्षी राहतो, आणि जीव जगताचा भोगता असतो. आता भोगता असल्यामुळे कर्तृत्व पण आलं, आणि मग ईश्वराच्या रचनेमध्ये स्वतःच्या मनाने कालवा कालव करून कर्तृत्व आपल्याकडे ओढवतो. आणि कर्तृत्व घेतलं की भोक्तृत्वाचा धक्का सहन करण्याशिवाय पर्याय राहत नाही. परीक्षा दिली की निकाल लागणेच आहे, पास असो की नापास असो, पण निकाल निश्चित आहे. परीक्षा दिल्यानंतर रिझल्ट आहे, आणि त्या रिझल्टचे तुम्ही मानकरी आहात. मानकरी शब्द वापरतो. मग आता तो पासाचा मानकरी म्हणा आणि नापासाचाही मानकरीच म्हणा. ईश्वराला उपाधीचे व्यवहार कल्पित आहे हे कळतं, आणि जीवाला उपाधीचे व्यवहार सत्य आहे असं वाटतं. माझ्या नेहमीचे उदाहरण आहे, मी उदाहरणं फार बदलत नसतो. चिंतनातून जे उदाहरणं आले तेच उदाहरणं मी वारंवार देत असतो, म्हणजे ऐकणाऱ्याला सुद्धा फार कन्फ्युजन होत नाही. काल एक नवीन हरेकमालचं उदाहरण पाहिलं होतं की वस्तू वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात, त्याची किंमत 10 रुपये आहे. हरेकमाल 10 रुपये. मग आता तुम्ही मोठ्या आकाराची घ्या की लहान आकाराची, वस्तू 10 रुपये म्हणजे विकणाऱ्याचं लक्ष फक्त एका ठिकाणी असतं, आणि घेणाऱ्याचं लक्ष अनेक वस्तूंवर असतं. विकणाऱ्याचं लक्ष फक्त 10 रुपये मिळण्यावर असतं. ज्याचं लक्ष एका ठिकाणी असतं त्याची भटकंती थांबलेली असते, आणि ज्याचं अनेकांती लक्ष असतं त्याला कधी सुख नाही मिळत. म्हणून आज हरेकमाल मध्ये काय काय आलं, पुन्हा दुसऱ्या दिवशी काय काय आलं पाहायला पुन्हा सगळे मुलं उतरतात. आता देहासक्ती म्हणजे अहम आणि ममत्व दोन्ही आसक्तीच आहेत. ममत्वाला आसक्ती म्हणतात, पण अहम हा देहासक्तीचाच एक भाग आहे. मी देह आहे अशी खात्री झाल्यामुळे अहम, आणि माझा देह आहे असं खात्री झाल्यामुळे ममत्व. एकदा अहम आणि मम तयार झालं, अहम मधून ममत्व निर्माण होतं. पहिले अहम असतो, आधी मम नाही राहत, आधी अहम असतो.
आणि मग त्याचं मम तयार होत आणि त्या आसक्तीमध्ये जीव गटांगळ्या खातो. म्हणून काळजी घ्यावी लागते की गटांगळ्या कुठे खातो माणूस? पाण्याच्या प्रवाहात, पाण्यामध्ये. आता जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला फिरतो त्याचं जमलं आणि प्रवाहाच्या दिशेला जो फिरतो त्याचं काही खरं नाही. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, डॉक्टर काका नेहमी वापरतात, डेड फिश ट्रॅव्हल्स विथ द फ्लो. मेलेला मासा प्रवाहाच्या दिशेने वाहत असतो. त्यामुळे प्रवाहाला जो विरोध करू शकत नाही तो असून नसल्यासारखा आहे. मेलेला आहे असं नाही म्हणता येणार आपल्याला. काय म्हणता येईल? तो असून नसल्यासारखा आहे. मग त्याला काय करावं लागतं? पुढच्या प्रवाहात त्याला जाऊन पडावं लागतं. कोणता प्रवाह आहे? दुसरा मोठा, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे. त्यापेक्षा आत्ता जन्म मिळालाय, आत्ताच मोक्ष मिळवून घ्या आणि प्रवाहाच्या विरुद्ध बाजूला जाऊन ईश्वर दर्शनातून ईश्वराच्या कृपा प्रसादाने तो ब्रह्म होतो. आता दर्शन ईश्वराचं होतं असा शब्द जरी वापरला असला तरी या ठिकाणी ब्रह्मरूपते करता होणारं दर्शन हे सद्गुरूंचंच असतं, लक्षात ठेवा. ईश्वर ब्रह्मरूप करू शकत नाही. ईश्वर ब्रह्मरूपतेची अनुकूलता करून देऊ शकतो. ब्रह्मरूपतेला अनुकूल वातावरण तयार करून देऊ शकतो. पण ब्रह्मरूपता सद्गुरूंशिवाय होऊ शकत नाही. काही जण म्हणतात आम्हाला हे कळलं, आम्हाला ते कळलं. त्यांना सावकाश म्हणू द्या, मला काही म्हणायचं नाही. गुरूंच्या प्रसादाशिवाय ब्रह्मरूपता अनुभवायला येऊ शकत नाही. गुरुकृपा ही केवलम. खूप जणांना असं वाटतं किंवा प्रचार आणि प्रसार करता असं म्हणतात का नव्हे, शास्त्रसंमत आहे. आणि कितीतरी दाखले समर्थांचे आहेत, माऊलीचे आहेत, सर्व संतांचे आहेत. म्हणून ज्या वेळेला ब्रह्मरूपता हवी असते त्यावेळेला ईश्वर सद्गुरूंची व्यवस्था करून देतात. त्यानंतर सद्गुरूंना शरण गेलेला साधक ब्रह्मरूपतेकडे जातो आणि म्हणून सद्गुरू सुद्धा त्यांना ईश्वराचं मोडायला सांगत नाही. पण सद्गुरू प्राप्तीनंतर मग सद्गुरू सांगतील तसं जगायला आणि वागायला पाहिजे. आपला विषय आहे दुसरा सुरू होत आहे विषय, आणि तो विषय आहे स्वप्नामध्ये जे भास होतात ते तेवढ्या पुरते असतात, नंतर ते नाहीसे होतात. पण जागेपणी येणारे जे भास आहेत, आता त्याला भास नाही म्हणणार कारण सारखे येत राहतात आणि ते अखंड सर्व काळ जसेच्या तसे राहतात. मग जागृती आणि स्वप्न सारखं कसं, हा प्रश्न या ठिकाणी गौडपादाचार्यांनी उभा केलेला आहे. त्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर 14 नंबरच्या कारिकेमध्ये आहे. कल्पना आहे तोपर्यंत आयुष्य खरं वाटतं, हे बरोबर आहे. पण आयुष्य ही सुद्धा कल्पनाच आहे, आयुष्य हे सुद्धा स्वप्नच आहे, हे आम्हाला कळत नाही. स्वप्न अल्पकाळ टिकतं. जागृतीतले पदार्थही खूप दीर्घकाळ चालतात असं काही नाही आहे.
जागृतीतले पदार्थ जरी दीर्घ काळ चालत असले तरी पण ते बदलते असतात. उदाहरण घेऊया. उदाहरण घेतलं की आपल्या थोडस लक्षात येईल. जागृतीतले पदार्थ बदलते असतात. आपण सायकल वरून अशी सायकल पाहिली अल्प काळासाठी जागृतीत, की त्या सायकलवर मोटर बसवली होती आणि मग पायडल न मारता ती सायकल चालत होती. पुढे त्याची फ्रंट शॉकअपची लुना तयार झाली. फक्त फ्रंट शॉक, मागचे शॉकअप नव्हते लुनाला. मग त्याला फ्रंट आणि रिअर दोन्ही शॉकअपची लुना तयार झाली. आणि अभिमानाने सांगत असे की जर पेट्रोल बंद पडलं तर काय कराल, असा प्रश्न पडायचा लोकांसमोर. तर म्हणायचे, हे बा पायडल मारता येतं. म्हणजे पायडल पण मारण्याची व्यवस्था आहे. म्हणजे ती बंद पडणारच नाही असं सांगत नसतं, त्यामुळे पायडलची व्यवस्था करून ठेवली. पुढे त्या लुनावरून स्कूटर्स, मोटरसायकल्स या सगळ्या निर्माण झाल्या. आणि त्याची प्रगत अवस्था सरखी होते. म्हणजे आधीच हे बदलत आहे की नाही हो, तेच तेच राहत आहे का सांगा. म्हणजे जागृतीमध्ये वर्षानुवर्ष गोष्ट राहते असं म्हणण्यापेक्षा ती वर्षानुवर्ष बदलत राहते. आणि जी गोष्ट बदलत राहते ती सत्य नसते. स्वप्न बदलतं किंवा नाहीस होतं. तसं ह्या वस्तू सुद्धा बदलतात आणि नाहीशा होतात. आज लुना कुठे? आज तसं कुठल्याच प्रकारची तशा प्रकारची आता गाडी राहिलेली नाही. आणि म्हणून जागृती सुद्धा मिथ्या आहे. जागृतीला सत्य समजण्याचं कारण नाही. हे लक्षात घेतलं की जागृती आणि स्वप्न दोनही मिथ्या आहे हे आम्हाला कळतं. काल समजावून सांगितलं होतं की माझी जागृती मिथ्या आहे हे कसं लक्षात घ्यायचं. म्हणून या गोष्टीचा आपण स्वतःच्या जीवनाला कसा भिडवून घेतो तेव्हा हे मांडुक्य मला कामी करत. आणि जीवनाला कसं भिडवून घ्यायचं यासाठी आम्हाला सद्गुरूंकडनं शिकवून घेतलं पाहिजे. जागेपणी स्पष्ट दिसतं आणि स्वप्नात अस्पष्ट दिसतं, एवढ्याने जागृती मिथ्या नाही असं म्हणू शकत नाही. दिसायला स्पष्टता आहे, असायला कुठे कायमस्वरूपी आहे. आणि म्हणून तो युक्तिवाद खंडित होत नाही. आणि दुसरी गोष्ट, जागृती सुद्धा दीर्घ काळाची आहे असं आम्ही समजतो. ब्रह्मस्वरूप दीर्घकालाचं नाही आहे. ब्रह्मस्वरूप कालातीत आहे. आणि जे कालातीत आहे त्याच्या समोर दीर्घकाळ आणि अल्पकाळ दोन्ही अल्पच काळ आहे हो, कारण ते कालातीत आहे. म्हणून जागृती सुद्धा मिथ्या आहे आणि स्वप्न सुद्धा मिथ्या आहे. आता स्वप्नाला चित्तकाल म्हटलाय, एक शब्द वापरतो. आणि ही 15वी कारिका या ठिकाणी स्पष्टीकरण करून थांबवतो. स्वप्नाला काय म्हणतात? चित्तकाल. स्वप्न ही चित्तामध्ये पडतं, म्हणून स्वप्नाला चित्तकाल असं म्हणतात. ते चित्त जोपर्यंत कार्यरत आहे तोपर्यंत स्वप्न कार्यरत असतं, म्हणून त्याला चित्तकाल असं म्हणतात. आणि जागृतीला दोन काल असतात. कोणते दोन काल असतात जागृतीला? एक बाह्य वस्तू हा एक भाग असतो आणि ती आतमध्ये आम्हाला पुन्हा डोळे बंद केल्यानंतर दिसते सुद्धा. म्हणून जागृतीला दोन काल आहेत. आणि स्वप्न फक्त चित्तामध्येच दिसतं, म्हणून स्वप्नाला एकच काल आहे. त्या कालाला चित्तकाल असे म्हणतात. आणि जागृतीला डोळ्यांनी पहा आणि डोळे बंद करून पुन्हा ती वस्तू आतमध्ये पण पहा, म्हणून द्वयक काल आहे. म्हणून स्वप्न आणि जागृती यांना कालमर्यादेचा भेद आहे.
असं असताना सुद्धा जागृती चित्तापुरतीच मर्यादित असते. आता जागृतीमध्ये आम्हाला घट दिसतो आणि घटवृत्तीचा अभाव झाला तरी घट आहे असं दिसतं. स्वप्नामध्ये घट दिसतो आणि अभाव झाला की काहीच नाही असं वाटतं. म्हणून स्वप्न हे मर्यादा कुठपर्यंत आहे? चित्तकालापुरती आहे. आणि घटादी जागृतीचे पदार्थ हे स्वप्नामध्ये दिसतात आणि बाहेर सुद्धा दिसतात. म्हणून जागृतीच्या पदार्थांना दोन काल आहेत, स्वप्नांच्या पदार्थाला एकच काल आहे. असं असताना सुद्धा दोनही काल कल्पित आहेत. जागृतीतला पदार्थ स्वप्नामध्ये प्रत्येक वेळेला दिसेल असं नाही आणि जागृतीमध्ये तो कायमस्वरूपी असेल असं नाही. म्हणून जागृती सुद्धा कल्पित आहे. जागृतीतले सगळे पदार्थ कल्पित आहेत. दुसरं, स्थूल पदार्थ हे डोळ्यासारख्या इंद्रियांनी अनुभवाला येतात आणि मनोरथादी अंतर्गत पदार्थ इंद्रियांशिवाय मनाने अनुभवायला येतात. म्हणजे केवळ वासना रूपाने आतमध्ये असतं, म्हणून ते अव्यक्त स्वरूपाचे सुद्धा असतात आणि व्यक्त स्वरूपाचे सुद्धा असतात. आणि व्यक्त आणि अव्यक्त हा जो भेद आहे हा पदार्थांच्या अस्तित्वामुळे नाही आहे, मनाच्या अस्तित्वामुळे आहे. असा युक्तिवाद जरी मांडत असले तरी व्यक्त पदार्थ ही कल्पितच आहे. म्हणून जागृती सुद्धा कल्पित आहे. लवकर पटणार नाही. म्हणून जागृत पदार्थ स्वप्निक पदार्थांसारखेच कल्पित आहेत. एवढं जर आम्ही लक्षात घेतलं तर मग आम्ही जागृतीला फार महत्व देणार नाही. पोटामध्ये चक्षुर्वे सत्यमला फार महत्व आहे, पण आम्ही जागृतीतल्या पदार्थांना एवढं महत्व देण्याचं कारण नाही, कारण ते पदार्थ सुद्धा कल्पितच आहेत. भासमान आहे. जे कल्पित भासमान असतं ते मिथ्या असतं, ते टिकाऊ नसतं. म्हणून मला काळजी घ्यायची आहे की जागृतीतला पदार्थ अशाश्वत आहे, स्वप्नस्थ पदार्थ अशाश्वत आहे हे सांगण्याची गरज नाही. पण जागृतीतला पदार्थ अशाश्वत आहे हे मला माझ्या बुद्धीवर बिंबवून घेण्याची गरज आहे. आणि असं जेवढा वेळ मी बिंबवून घेईल तेव्हा मला कळेल की ह्या सगळ्या कल्पनांपासून मला दूर गेलं पाहिजे. आणि असं लक्षात घेतलं तर जागृती आणि स्वप्नस्थ पदार्थ कल्पित आहे ह्या निर्णयावर आम्ही येऊ. इथपर्यंत 15 नंबरच्या कारिका आलेल्या आहेत. आज आपण या ठिकाणी थांबण्यापूर्वी उद्या बुधवार आहे, चित्रदीप आहे, रात्री 9 वाजता, उद्या रात्री, आज नव्हे, चित्रदीप आहे. सगळ्यांनी आठवण ठेवावी, कारण उद्याचा चित्रदीप आणि नंतर 15 दिवसांनी होणारा चित्रदीप काहीतरी 27-28 तारीख येते, त्यानंतर चित्रदीप प्रकरण संपणार आहे पंचदशीच. त्यामुळे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. आणि दुसरी गोष्ट अशी की वक्तव्य हे सदर आशाताई पांडे, शिल्पा वहिनी सहस्रबुद्धे आणि भैया पुरोहित यांनी एका वेळी सुरू केलं होतं. आपल्याकडे तिघही जण लिहित होते. भैया पुरोहित जोपर्यंत लिहित होते त्यानंतर मग बाकी काम भाभी करत असत. म्हणजे ते सदर अर्ध भैया करत असत, अर्ध भाभी करत असत. पण भैया गेल्यानंतर एकट्या भाभींकडनं ते शक्य झालं नाही आणि त्यांनी त्याची सातत्य थांबवून दिलं.
पण आशाताई पांडे आणि शिल्पाताई सहस्रबुद्धे यांनी ते सातत्य कायम ठेवलं. मध्यंतरी अचानक आशाताई पांडेंचं हार्टही थांबून गेलं. त्या राहतील अशा स्थितीत नव्हत्या. प्रारब्ध बलवान व्हेंटिलेटर लावल्यानंतर, पंपिंग केल्यानंतर त्यांचं हार्ट पुन्हा सुरू झालं आणि आज त्या सुदृढ अवस्थेमध्ये आहेत. पण त्यांची ही अवस्था पाहून काही लोकांना असं वाटलं की हे सदर चाललं पाहिजे आणि म्हणून सुरेंद्र देव पुणे, शंकरराव कुलकर्णी नगर आणि वासंतीताई पांडे पुसद या तिघांनी मिळून हे सदर वक्तव्य सदरावरचं लेखन सुरू ठेवायचा निर्णय घेतला आणि त्यांनी ते आशाताई पांडे आता व्हेंटिलेटरवर असताना त्यांनी या गोष्टीला प्रारंभ केलेला आहे. ती या 3 लेखकांपासून आलेली प्रेरणा आहे. पण मध्ये त्रिविध तापे पोळला, अचानक धक्का बसला आणि मग यांना वाटलं की नाही, हे सदर आपलं चालू राहिलं पाहिजे, म्हणून त्यांनी तो आटोकाट प्रयत्न केला. हा प्रयत्न यशस्वी हो अशी मी सद्गुरू काकांच्या चरणी प्रार्थना करतो, कारण त्याचा इतक्या साधकांना उपयोग होणार आहे आणि सर्वांना जे उपयोगी पडतं ती गोष्ट सुरू राहिली पाहिजे. त्यासाठी मेहनत घेणाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण सातत्य टिकवणं ही गोष्ट सोपी नसते. लक्षात घ्या, फार मोठी जिद्द आणि चिकाटी लागत असते आणि असे लोक आपल्याला मिळाले आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेणारे मिळाले. म्हणून नवीन प्रेरणा घेणाऱ्या या तिघांचं कौतुक करूया, अभिनंदन करूया आणि त्यांचं हे सदर त्यांनी पुढे टिकवून ठेवावं आणि आपली चिकाटी चालू ठेवावी अशी सद्गुरूंपाशी प्रार्थना करूया. आज या ठिकाणी थांबतो. उद्या सकाळी मांडुक्य आणि उद्या रात्री 9 वाजता पंचदशी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका.